मंडळी, राजकारणात पैसा किती फिरतो हे आपल्याला ठाऊक आहेच, पण भारतातला सर्वात श्रीमंत मंत्री कोण आहेत हे माहिती आहे का? बहुतेकांना वाटतं की ते ज्योतिरादित्य सिंधिया किंवा डी.के. शिवकुमार असतील, पण खरं तसं नाहीये. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मंत्री म्हणजे आंध्र प्रदेशचे टीडीपीचे डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी. त्यांची एकूण मालमत्ता तब्बल 5,705 कोटींवर गेलीये. एवढंच नाही, त्यांच्यावर 1,000 कोटींहून अधिकचं कर्जही आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे डी.के. शिवकुमार 1,413 कोटींच्या मालमत्तेसह आहेत आणि 10व्या क्रमांकावर भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया 424 कोटींनी आहेत. संपूर्ण देशात 36 अब्जाधीश मंत्री आहेत. त्यात भाजपकडे 14, काँग्रेसकडे 11, टीडीपीकडे 6 मंत्री आहेत आणि कर्नाटकात सर्वाधिक 8 अब्जाधीश मंत्री आहेत. तर महाराष्ट्रात 4 आणि हो, आंध्र प्रदेशचे नारा चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत 931 कोटींच्या मालमत्तेसह. तर हे आहेत भारतातील अब्जाधीश मंत्री ज्यांनी मोठमोठ्या उद्योगपतींनाही मागे टाकलंय. यावर तुमचं मत काय, कमेंट मधून नक्की कळवा. आणि हो, पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथं ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन.